चिंतन प्रवचन क्रमांक 18 आसक्ती भाग 3। मागील प्रवचनात आपण 2 रिपू जाणून घेतले। या प्रवचनामध्ये पुढील रिपू आपण जाणून घेऊ। मोह समजून घेताना लोभही आपल्याला समजून घ्यावा लागतो। जसे 2 जुळ्या भावांमध्ये अतिशय सूक्ष्म फरक असतो, तसाच मोह आणि लोभ यामध्ये अतिशय सूक्ष्म फरक आहे। आपण कामना आणि वासना यामधील फरक लक्षात घेऊन एकत्र समजून घेतले। तसेच येथे मोह आणि लोभ यातील सूक्ष्म फरक लक्षात घेऊन हे दोन्हीही आपण एकत्र समजून घेऊ। आपल्याला मोह अनेक प्रकारे होतो। 1. एखादी वस्तू किंवा गोष्ट आपल्याकडे नसते, आपल्यासाठी ती उपयुक्त असते आणि अशी वस्तू किंवा गोष्ट आपल्या सान्निध्यात आली की ती आपल्याकडे असावी असे वाटणे याला मोह असे म्हणतात। 2. किंवा एखादी गोष्ट आपल्याकडे असते परंतु तरीही ती आणखी असावी असे वाटणे याला मोह असे म्हणतात। 3. किंवा काही वेळा अशी वस्तू किंवा गोष्ट आपल्याला त्यावेळी उपयोगाची नसतेही, परंतु 4 जणांकडे ती आहे म्हणून ती गोष्ट आपल्याकडे असावी असे वाटणे याला मोह असे म्हणतात। 4. किंवा एखादी गोष्ट किंवा वस्तू आपल्याला कधीही उपयुक्त असणे शक्य नसले तरीही भविष्यात एखाद वेळी पुढे तिचा उपयोग होऊ शकेल असे वाटणे याला मोह असे म्हणतात। येथे नुसत्या मोहामुळे संचित निर्माण होत नाही, परंतु नुसता मोह होऊन पुरे न होता ती वस्तू मिळण्याची वाट न पाहता आता आपण लगेच ती वस्तू किंवा गोष्ट मिळवण्याच्या खटपटीला लागतो, मिळवण्याची संधी शोधत राहतो। संधी मिळण्याची शक्यता नसली तर तशी संधी मुद्दाम निर्माण करतो, याला लोभ असे म्हणतात। थोडक्यात मोह झाल्यावर त्याची मुद्दाम अंमलबजावणी करण्याला लोभ असे म्हणतात। येथे संचित निर्माण होते। या लोभामुळे आपल्या हातून प्रमादही होऊ शकतात। मोहाची अंमलबजावणी करण्याच्या नादात लबाडी, भांडण, वैमनस्य, चोरी, बळजबरी, खून इतपत या लोभाची मजल जाते। याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे असलेली किंवा नसलेली एखादी वस्तू किंवा गोष्ट आपल्या सान्निध्यात आली, ऐकण्यात आली, पाहण्यात आली आणि ती जर आपण करत असल्याशी अनुकूल असली, आपल्या स्वभावाला सुयोग्य असली, आपल्या विचारांना साजेशी असली की ती वस्तू किंवा गोष्ट आपल्याकडे असावी अशी अपेक्षा, इच्छा, अभिलाषा आपल्यात निर्माण होते, याला मोह असे म्हणतात। मोहाचीच एक छटा म्हणजे लोभ, परंतु मोह आणि लोभ यातील भेद, फरक असा आहे की आपल्याला मोह झालेली वस्तू किंवा गोष्ट आपल्याला प्राप्य अप्राप्य आहे का हे लक्षात न घेता आपल्याला अशी गोष्ट किंवा वस्तू आवश्यक अनावश्यक आहे का याचा पोच न ठेवता ती वस्तू किंवा गोष्ट आपल्याला मिळावी अशी अपेक्षा, इच्छा, अभिलाषा बाळगणे, त्यासाठी खटपट करणे याला लोभ असे म्हणतात। नुसत्या मोहामुळे संचित निर्माण होत नाही, म्हणून आपल्याला उपयुक्त असलेली वस्तू किंवा गोष्ट जर नियतीने नैसर्गिकपणे आपल्याला उपलब्ध करून दिली तर आणि तरच तिचा स्वीकार करून आपली उपयुक्तता शमन करायची। तसे नसेल तर मोहाची अंमलबजावणी आपणहून करायची नाही, कारण मोह शमन करायला मुद्दाम कृती केल्यामुळे संचित निर्माण होते, ते आपल्याला पुनर्जन्म घ्यायला भाग करते। यामुळे मुळातच जर मोह झाला नाही तर पुढे त्याचा लोभ व्हायचा प्रश्न निर्माण होत नाही। भगवंत श्रींनी अर्जुनाला झालेल्या सखियांच्या मोहावर कुऱ्हाड चालविली, त्याला ज्ञानामृत पाजून तेथे पायबंद घातला। स्वकीयांचे प्राण वाचवण्यासाठी
करत असलेल्या अर्जुनाच्या अंमलबजावणीचे मोह हे कारणच भगवंत श्रीने उखडून टाकले. मुळातच घाव घातला, न रहे बन्सी न बजे बासुरी. अशा प्रकारे ज्ञानयोगाच्या पाठोपाठ नैसर्गिकपणे नियतीने समोर उपलब्ध करून दिलेले स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करावे असा कर्मयोगाचा उपदेश अर्जुनाला केला. याची चोख अंमलबजावणी व्हावी म्हणून त्याला भक्तियोगाची जोड दिली. शरीर माध्यम खलुधर्म साधनम या उक्तीप्रमाणे देह सुदृढ राहावा म्हणून आहार विहाराचाही उपदेश केला. अर्जुन लढाईला तयार झाला तेव्हा जीवनोद्देश पूर्ण झाला. परंतु या कलियुगात हे असे इतके अनमोल गीतामृत आज आयतेच सहजच उपलब्ध असूनही गीतेचा अभ्यास करून त्याप्रमाणे आचरण करून सदा आनंदात जीवन जगण्यापेक्षा भौतिक सुखासाठी हा उचापतखोर मानव काय काय निरुद्योग करतो त्याने अचंबित व्हायला होते. यासाठी या सर्वाचे अगदी थोडक्यात निरूपण करून आपण जाणून घेऊ की या कलियुगात आपण काय काय करायचे नाही. वरवर विशेष असे काही चूक न दिसणाऱ्या गोष्टींमधील धोका आपल्याला माहीत असायला हवा. या कलियुगामधील आकर्षणांना बळी पडल्यास आपल्या जीवनात काय अनर्थ होतो याचीही आपल्याला कल्पना असायला हवी. माणसाच्या कामना, वासना, मोह, लोभ संपूर्णपणे त्याचा तो आयुष्यात शमन करू शकत नाही. काही ना काहीतरी मिळवायचे राहून जाते. शेवटच्या वयात उपभोगायचे राहून गेलेल्या वस्तूंची किंवा गोष्टींची त्याला आठवण येते. यामुळे त्याला दुःख होते. बुजुर्गांच्या या अखेरच्या क्षणी त्यांना होत असलेल्या दुःखाचा अनुभव असल्यामुळे यथाकाळी मानव तारुण्यातच धारणेसाठी तयार केलेल्या मूर्तीपुढे पूजा, अर्चा, प्रार्थना, उपासना करून त्या मूर्तीला प्रत्यक्ष देव मानून वस्तुजगताची रेलचेल असावी म्हणून करुणा भाकून याचना करू लागतो. त्यासाठी तो समोर असेल त्या मूर्तीमधील देवाची भरमसाठ तोंड फाटेस्तव भाषा जितकी उच्च वापरता येईल तितकी वापरून स्तुती करतो. त्याला प्रामाणिकपणे असे वाटते की आपण जसे स्तुती केल्यावर खुश होतो तसेच देवही स्तुती केल्यावर खुश होत असला पाहिजे. स्वतःच्या देहाच्या अनुभवावरून त्या मूर्तीला तो अनेक प्रकारे सजवून, नटवून, वस्त्र नेसवून, नैवेद्य म्हणून अनेक पदार्थ दाखवून प्रसन्न करायचा प्रयत्न करू लागतो. हे जाणून काही चलाख मंडळींनी देवाच्या पूजा, अर्चा, विधी, सोपस्कारांसाठी संस्कृतमधून काव्य रचली आणि त्यांना मंत्र असे भारदस्त नाव दिले. पुरोहित सांगू लागले की मी मंत्र म्हणतो म्हणजे देव प्रत्यक्ष या मूर्तीमध्ये संस्थापित होईल. मग त्याच्या पूजेसाठी मंत्र म्हणतो आणि यजमानांची कामना पूर्ण होईल. उपभोगांसाठी बुद्धी गमावलेले यामागे धावू लागतात. या अशा मूर्खपणासाठी लिहावे तितके थोडेच आहे. अन्य अनेक प्रवचनांमधून याविषयी मी सविस्तर बोललो आहे. मला येथे सांगायचा मुद्दा इतकाच आहे की या मोह आणि लोभापायी माणसाने देवळांमधून देवांची स्थापना करून देवाला त्यांचे भौतिक विषय शमनाच्या कामाला लावले. पुरोहित बेदिक्कत सांगू लागले, आपण देवाला अमुक करा, त्याचा खर्च फक्त 10,000 रुपये आहे. याबदली देव आपल्याला लाखो रुपयांचा फायदा करून देईल. अशा या पूजेच्या, रुद्राच्या, अनुष्ठानाच्या, प्रसादाच्या, महाप्रसादाच्या खर्चाचे बोर्ड देवळांमध्ये लावलेले आढळतात. पाप करायचे काम तुम्ही करा, तुम्हाला पुण्य मिळवून द्यायचे काम आमच्यावर सोपवा. जणू काही पापांचे प्रायश्चित्त म्हणून देव आहे. रस्त्यावरील बिचारे भिकारी सांगतात, माय या गरिबाला 10 रुपये दे, देव तुला 10 लाख देईल. जनता नपुसक झालेली आहे. त्यांना स्वधर्माने, स्वकष्टाने, स्वकर्म करून आपल्या गरजा भागवायला नकोत. पैसे फेकून ते काम ते देवाकडून करून घेऊ इच्छितात. अरे खुळचटानो, हे इतके सोपे असते तर श्रीमंत केव्हाच मुक्त व्हायला हवे होते. निदान सदानंदी, नित्यानंदी, कव्वेल्यानंदी तरी नक्कीच व्हायला हवे होते.
परंतु येथे तर प्रत्यक्ष घडीत उलटे अनुभवायला येते. श्रीमंतांत इतके दुःख झोपडपट्टीत राहणाऱ्यांनाही नसते, कारण श्रीमंतांचे दुखणे हे बहुतांशी शारीरिक आणि मानसिक असे दोन्हीही असते, आणि गरिबाचे दुखणे बहुतांशी फक्त शारीरिकच असते. मनामुळे काही दुखणे उद्भवते याचा त्यांना पत्ताही नसतो, कारण देहाप्रमाणे मनाचे दुखणे दिसत नाही. अंतिमतः इतकेच लक्षात घ्यायचे आहे की आपल्या संचित संपवण्यासाठीच्या गरजा आपल्या कर्मयोगानेच पूर्ण होतात. अन्य मार्गाने तसे करायला गेल्यास ते संचित वाढविणारे असते. यास्तव देवाने जे जसे दिले आहे त्याचा आनंदाने स्वीकार करून त्यात मजेत जीवन जगावे. उर्वरित रिपूंचे निरूपण पुढील प्रवचनात करू. हरिओम.